आज हिंदुराज गोविंद पथक म्हटलं की आज खरोखर आपल्या तालुक्यामध्ये प्रचंड मोठं नाव फक्त दहीहंडीसाठीच नव्हे तर सगळ्या सामाजिक कार्यक्रमांसाठी आणि खरोखर हिंदू म्हणून ज्या वेळेला कुठचीही अडचण म्हणूया किंवा हिंदू म्हणून जर का एकत्र यायची वेळ झाली तर आपल्या सगळ्यांच्या मनात सगळ्यात पहिल्यांदा जर कुठच्या ग्रुपचं नाव येत असेल तर ते 100% हिंदुराजचं असतं. आणि जालगाव म्हणून नाही, जालगावचा सरपंच म्हणून आम्हा सगळ्या जालगावकरांना हिंदुराज या एकूणच मंडळाचा प्रचंड अभिमान आहे. आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावरील सगळे मान्यवर सगळ्यांच्या वतीने म्हणजे अजून एखाद दोन जण बोलतील पण सगळ्यांच्या वतीने बोलतो कारण तुम्हाला प्रॅक्टिस करायची. तर खूप चांगल्या प्रकारे मागच्या वर्षी मला वाटतं 8 थर तुम्ही दापोलीतल्या दहीहंडीला मला वाटतं योगेशदांची दहीहंडी होती त्याला 8 थर लावून तुम्ही सलामी दिली. आणि सगळ्यात मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त 2-3च अशी दहीहंडी गोविंदा पथक आहेत की ज्याच्या जे 8 थर लावू शकतात किंवा लावण्याचा प्रयत्न करतात किंवा धाडस दाखवतात. तरीसुद्धा मी सगळ्यांना काळजीपूर्वक सांगतो की दहीहंडी ही वर्षातनं हा एक खेळ आता त्याला खेळाचा दर्जा प्राप्त आला आहे. रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशनचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. तर ह्याच्यामध्ये काम करताना आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या ज्या दहीहंडीचे गोविंदाचे जे कोणची पथक आहेत त्यांच्यासाठी नवीन नवीन चांगल्या प्रकारे सेफ्टीच्या दृष्टीने नियम करण्याच्या प्रयत्नात होत. मयूर रोहन त्याच्यामध्ये आहे, आम्ही सगळेजण ते करतोय आत्ता. आणि यावर्षी प्रो गोविंदामध्ये पण तुम्ही परत भाग घेतलाय ना, ठाण्यामध्ये जी प्रो गोविंदाची स्पर्धा आहे त्याच्यासाठी पण ह्या सगळीकडे तिकडे निदान मॅट तरी असतं खाली त्याच्यामुळे तिथे लागत नाही. परंतु सगळीकडे जाऊन तुम्ही गोविंदा दहीहंडी खेळताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की सगळ्या प्रकारच्या काळज्या म्हणजे आपल्याला खूप कौतुक वाटतं की मयूरची मुलगी 8व्या थरावर चढते आणि तिने 8व्या थराला सलामी देऊन ती दहीहंडी फोडते. परंतु हे जेवढं कौतुकाची गोष्ट आहे तेवढीच आपण सगळ्यांनी याचा काळजीपूर्वक विचार करण्याची पण गोष्ट आहे की ती आज लहान मुलगी तिला काय कळत नाही, तुम्ही पालक म्हणून तिला वर 8व्या थरावर खूप कॉन्फिडेंटली हाऊस म्हणून तुम्हाला त्याची काळजी 100% असणारच आहे. अख्ख्या म्हणजे सगळे जे कोण खालच्या थराला मुलं उभी असतात त्या सगळ्यांनाच तिची काळजी आहे. त्या सगळ्यांच्या काळजीच्या जीवावर ती 8व्या थरावर चढते. ती अर्थात वरचे प्रत्येक थरातला माणूस त्या सगळ्यांची जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काळजी कशी घेता येईल याचा तुम्ही सगळ्यांनी काळजीपूर्वक विचार करा. कोणालाही इजा म्हणजे आत्ता गेल्या 1-2 वर्षामध्ये भरपूर या बाबतीत ॲक्सिडेंट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अपघात घडले तर ते आपल्या हिंदुराज म्हणजे कोणाचेच होऊ नयेत. परंतु हिंदुराज पथकाच्या बाबतीत मी विशेष करून सांगेन की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्या. त्याला काळजी घेण्यासाठी जर का तुम्हाला काही ज्या गोष्टी लागतील त्याची मदत म्हणून आम्हाला जी काय करता येईल ते आम्ही सगळे करू. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो की पुन्हा एकदा की खूप काळजी घेऊन आता प्रत्येक हा खेळ खेळा. आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय आजच्या कार्यक्रमाला ज्या गावात कार्यक्रम होतो भैरी देवाला नतमस्तक होते, मर्याईला नतमस्तक होते. हिंदुराज मित्रमंडळ अगदी सुरू झाल्यापासून त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. कुणाला लागलंय, कुणाला काय झालंय किंवा कुणी चांगला परफॉर्मन्स दिलाय या सगळ्याचे साक्षीदार आम्ही आहोत. कारण असं होतं की नुसता खेळ खेळला आणि बाजूला झाला असं नाही आहे. कारण हिंदुराज हे एकच पथक असं आहे की जिथे वाढती संख्या आहे. काही पथकं लोप पावली, काही जी पथकं आहेत त्यांच्यामध्ये माणसं मिळत नाही. पण हिंदुराजचं खरोखर अभिनंदन करेन, सगळ्या मुलांचं अभिनंदन करते की एक चांगला परफॉर्मन्स आपण देत आहे. गेल्या वर्षी प्रो गोविंदाला आपण गेल्यानंतर आपल्याला अनुभव आला. अनुभव हा फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो अनुभव घेतल्यानंतर आपण यावर्षी भाग घेऊन पहिल्या 3 मध्ये आपण यावं अशी माझी स्वतःची धारणा आहे. जे जे अपेक्षित आहे, जे जे आम्हाला शक्य आहे ते आपल्यापर्यंत आम्ही पोहोचूच. पण कुठली अडचण आली तर कुठलीही अडचण बाजूला ठेवून आपण सगळे मिळून एकत्र जाऊया एवढीच आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देते. आणि अतिशय उत्कृष्ट नियोजन केलं. अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांना आणि सगळ्या मुलांना धन्यवाद देते. मी इथंच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदुराज गोविंदा पथक आज त्यांचा सराव प्रारंभ आहे. माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून त्यांना शुभेच्छा. हिंदुराज गोविंदा पथक जळगाव. हिंदुराज गोविंदा पथक असं आहे की तो सर्वांना घेऊन जातो आणि सर्वांसाठी कायम तत्परे कामासाठी पण असतो. मोहिते त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.
असंच त्यांनी वारंवार चांगलं काम करावं आणि माझ्या शुभेच्छा तुम्हाला गोविंदराव. या गावची ग्रामदेवता भैरी भवानी तसंच मरिया माता महालक्ष्मी माता या हिंदुराज गोविंदा पथक आज गेली कित्येक वर्ष या आपल्या दापोलीमध्ये हा पथक नावारूपाला आलेला आहे. पण ते दापोलीमध्येच फक्त न राहता महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला प्रो गोविंदा झाला आणि ठाण्यामध्ये जे प्रो गोविंदाचं नियोजन होतं त्या नियोजनामध्ये सहभाग घेतला. मॅडमने सांगितल्या पद्धतीने त्यांनी 3रा नंबर तरी मिळावा असं त्याने अपेक्षा केले. परंतु मी असं म्हणेन की ह्या गोविंदा पथकाने पहिला नंबर मिळावा आणि ह्या चालगावचं नाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जसं नाव पुढे आणलेलं आहे तसंच त्याहीपेक्षा महाराष्ट्रामध्ये नाव आणावं एवढीच मी भैरी भवानी आणि मरिया मातेचरणी प्रार्थना करतो आणि या गोविंद पथकाला शुभेच्छा देतो. हिंदूंचा सण दहीहंडी उत्सव आणि हा उत्सव हिंदुराज गोविंदा पथकाने खरोखर सार्थ ठरवलेला आहे. आज 12 जून आपण आज आरंभ करतोय आणि ह्या आरंभ करत असताना त्यात एक टॅगलाईन दिली आहे आरंभ आमच्या एकतेचा. पण ही एकता हिंदुराज गोविंदा पथकाने सलग 14 वर्ष राखलेली आहे आणि त्यामध्ये उत्तरोत्तर ही वाढच होत आहे. खरोखर त्यांच्या जिद्दीला त्यांच्या विश्वासाला आणि त्यांच्या उंच उंच थरांच्या स्वप्नाला खरोखर माझा पण सलाम.